हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? मी आज तुम्हाला एक नवीन डेस्टिनेशन सांगणार आहे आणि आय एम शुअर तुम्हाला हे डेस्टिनेशन नक्की आवडेल. UAEमध्ये तर सर्वच येतात, दुबईमध्ये सर्वच येतात, पण तुम्ही जर दुबईत येत असाल आणि तुम्हाला रुटीन सिटी बघायचा कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी हे डेस्टिनेशन आहे. आणि ही तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर प्लीज आधी ते सबस्क्राईब बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. सो आजचं डेस्टिनेशन आहे ओमानमधलं मुसंदम. मुसंदमला जाण्यासाठी तुम्ही डे ट्रिप दुबईवरूनही प्लॅन करू शकता आणि ओमानवरूनही जाऊ शकता. सो मुसंदम हे दुबईवरून 2.5 तासावर आहे. त्यामुळे तुम्ही डे ट्रिप करून तुम्ही मुसंदमवरून परत येऊ शकता आणि मी हे माझ्या ट्रिपमध्ये बऱ्याचदा इन्व्हॉल्व करत आहे. म्हणजे दुबईवरून जर तुम्ही निघाला तर ओमानच्या चेक बॉर्डरवर खसाब या बॉर्डरवर तुम्हाला ओमानचा विजा घ्यावा लागतो आणि मग तुम्ही मुसंदममध्ये एंट्री करतात. आता मुसंदम हे नक्की आहे तरी काय? तर मित्रांनो, मुसंदम हे अतिशय सुंदर ओॲसिस आहे. म्हणजे सगळीकडे अतिशय सुंदर माउंटन्स आहेत आणि त्या माउंटनच्या मध्ये एक असं सुंदर लेक म्हणू शकतो किंवा समुद्रातलं पाणी आत आलेलं आहे आणि तिकडे डावक्रूज चालतात आणि त्या वॉटरमध्ये तुम्ही स्नॉर्कलिंग करू शकता, स्कुबा डायव्हिंग करू शकता, अदर वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. प्लस तुम्ही तिकडे डावक्रूज जेव्हा तुमची रन होत असते तेव्हा तुमच्या डावक्रूज बरोबर एक पर्टिक्युलर टायमिंगला डॉल्फिनसुद्धा येतात. सो इमॅजिन तुमचं दृश्य काय असेल. मी काही फोटो या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तुम्हाला मुसंदम नक्की आवडेल आणि मुसंदमला एक्झॅक्ट जाण्याचा टाईम आहे ऑक्टोबर टू एप्रिल. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा तुम्ही दुबई किंवा ओमान प्लॅन करत असाल तेव्हा या पॅराडाईजवर जायला विसरू नका. अतिशय सुंदर आहे. तुम्ही मुसंदमला 2 नाईट्सचा जर स्टे घेत असाल तर तुम्ही ज्या डावक्रूजवर सेल करता त्या डावक्रूजवर ओपन डेकवर तुम्ही झोपू शकता आणि अतिशय सुंदर असं चांदणं तुम्ही बघू शकता. आणि सेकंड ऑप्शन आहे तुम्ही टेंट स्टे करू शकता. आता अतिशय वेगळा एक ॲडव्हेंचर एक एक्सपिरियन्स येईल. सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि फॉरवर्ड करा. नमस्कार.